हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। मावशी, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्यात। तुम्हाला काय वाटतं, या बरड गटामध्ये कोणता पक्ष निवडून येईल? ही कंबळ पक्ष निवडून येईल। असं का वाटतं की बाबा भाजप निवडून येईल म्हणून? ती चांगली आहे ती माणसं, गोरगरिबाची दक्षता घेते ती, गोरगरिबांना मानते ती, जी सवलती दिल्या त्या आम्हाला दवाखान्यासाठी दिल्या त्या, म्हाताऱ्या माणसाची फुकट तिकटी केल्या आम्हाला, आरोग्याच्या सोयी सोडवल्या जातात सोडवल्या जाते त्या, समजा आम्हाला आहे। त्यामुळं आम्हाला वाटतं की हीच पक्ष आमचा निवडून यावं आणि त्यामुळं रामसाहेब आमच्या गावाचा विकास करतात, आम्हाला बघतात, गोरगरिबाला मदत करतात। आता जसं की ही लाडकी बहीण योजना आहे, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला, तुमच्या सुनांना, तुमच्या मुलींना त्याचा फायदा होतोय का? होतोय, लाडक्या बहिणीमुळं लय फायदा होतोय। जरी काय नसलं, बाजारहाटाला पैसे नसलं, तारीख जवळ आले की महिला जाते त्या बँकेतनं 1,500 रुपये काढते त्या आणि त्यांच्या लेकरा बाळाला काय का व्हायना भाजीपाला आणून देते ती। यंदा लाडक्या बहिणींचा पाठिंबा हा भाजपला राहणार तर राहणार 100% राहणार। धन्यवाद ताई, आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल। बाबा, आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं, या बरड गटामध्ये कोणता पक्ष जिंकून येईल? जनता पक्ष जिंकून येईल। तुम्हाला असं का वाटतं की बाबा भाजपच जिंकून येईल म्हणून? कारण ह्या भागात जेवढे कार्य झालेत ना तेवढे त्यांनीच केलेले आहेत आणि आतापर्यंत काय सत्ता ज्याच्याकडे होती त्यांनी काहीच केलेलं नाही। बरं, काय? म्हणजे यंदा प्रगतीकडे मार्ग जातोय असं वाटतंय तुम्हाला? यंदा नाही, बरेच दिवसापासून आमचा प्रगतीकडे मार्ग आहे, त्यांनाच मतं चालले तिकडली। आमदारकीला गेली, खासदारकीला गेली, पुन्हा आता जिल्हा परिषद आहे त्याला बी चालल्यात। मावशी, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं, बरड गटामध्ये कोणता गुलाल घेऊन जाईल? आपला ही रणजित दादा। असं का वाटतं की बाबा रणजित दादाच निवडून येतील? कारण ते आपल्या सर्व फलटण तालुक्यात आणि सर्व ह्याच्यात सगळ्यांचं काम व्यवस्थित करतात। लाडकी बहीण जी योजना आहे, तुम्हाला काय वाटतं त्याचा तुम्हाला लाभ भेटतोय का? भेटतोय की। तुम्हाला काय वाटतं मावशी, कोण येईल निवडून? हां, हे रणजित दादा। असं का वाटतं रणजित दादा निवडून येतील? त्यांनी सगळ्या लाडक्या बहिणीसाठी दान केलेलं आहे म्हणून। बरं, तुम्हाला काय वाटतं आजी, कोण निवडून येईल? रणजित दादा। का असं का वाटतं? सगळ्याची योजना नीटनेटक्या त्यांनी चाललेलं, आम्हाला म्हणजे एवढं प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती। वाटचाल। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं, या बरड गटातून कोणता गुलाल घेऊन जाईल? भाजप आणि घड्याळ हे युती, महायुती हे गुलाल घेऊन जाईल। कारण का तर सामाजिक काम एवढं आहे की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळे पाटील आणि शिवरूपराजे खर्डेकर आणि प्रल्हाद तात्या आणि महाराष्ट्र राज्याचे कृष्णा खोऱ्याचे संचालक माणिकराव सोनवलकर यांच्या या महाविकास आघाडीचा एवढा मजबूत महायुतीचा एवढा मजबूत पॅनेल आहे की त्याला प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती। प्रगतीच्या दिशेने, कारण त्यांनी रस्ते, लाईट, वीज, परत पाण्यावरती आणि गोरगरीब जनतेसाठी एवढं सामाजिक काम केलेलं आहे की मग कामगार कार्ड असेल, लाडकी बहीण असेल, प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती। हो, लाडकी बहीण असेल। भारतीय जनता पार्टी 100% निवडून येणार। भाजपच येईल निवडून? काम चांगलं आहे त्यांचं, अख्ख्या महाराष्ट्रात, देशात म्हणलं तरी गोरगरिबापर्यंत सगळी योजना तळागाळापर्यंत पोचते त्यांची। शेतकऱ्यांसाठी काय प्रश्न सोडवले जातात असं वाटतं? शेतकऱ्यांसाठी आता 5 वर्ष लाईट फुकट आहे साहेब, ही सर्वात मोठी गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी। म्हणजे पाण्याचे प्रश्न सुटतात, लाईटीचे? हा, पाण्याचा प्रश्न 70% सुटत आला आहे, 30% फक्त राहिला आहे, तो पण येणाऱ्या काळात थोड्या दिवसात 100% सुटेल अपेक्षा। आम्ही तिथल्या निरादेवदाच्या धरणापासून जाऊन आलेलो आहे, काम चालू आहे प्रगतीपथावर। अगदी थोडंसं अंतर राहिलेलं आहे, 1-1.5 किलोमीटरचं, ते काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आता येणाऱ्या साधारणतः 5 ते 6 महिन्यात ते काम पूर्ण होईल। म्हणजे बदल घडतोय असं तुमचं म्हणणं? 100% बदल करतोय। तुम्हाला काय वाटतं काका, कोण निवडून येईल? या बरड जिल्हा परिषद गटाने गणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ह्या महायुतीचंच उमेदवार निवडून येतील। कारण त्यांचं काम इतकं चांगलं आहे की ते तळागाळापर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, लाडक्या बहिणींचा प्रश्न आणि माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेला आहे आणि ह्या ध्यासाच्या माध्यमातून त्यांनी जे केलेला आजपर्यंतचा ह्या
5-7 वर्षातला जो त्यांचा विकासाच्या कामाचा जो धडाका चाललेला आहे त्या माध्यमातून त्यांनी या जनतेला आपलंसं केलेलं आहे आणि जनतेने त्यांना आपलंसं मानलेलं आहे. म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ह्या महायुतीचेच म्हणजे बदल घडतोय असं आमचं नक्की खात्री झालेली आहे. ज्येष्ठ नागरिकांचा ज्येष्ठ नागरिकांचा सपोर्ट आहे, तरुणांचा सपोर्ट आहे, शेतकऱ्यांचा सपोर्ट आहे, शेतमजुरांचा सपोर्ट आहे, लाडक्या बहिणींचा सपोर्ट आहे आणि त्यांनी समाजातल्या तळागाळातल्या सगळ्या लोकांना गोरगरीब जनतेच्या हितासाठी आजपर्यंत आणि विकासाची कामं, रस्त्याचं काम असेल, विजेचं काम असेल, पाण्याचं काम असेल, ह्या सगळ्या कामाच्या बाबतीत त्यांनी ध्यास घेऊन हे काम केलेलं आहे आणि करत आहेत. आणि ही जनतेची अपेक्षा भाजपचीच भाजपच निवडून येणार ही 100% आमची खात्री झालेली. धन्यवाद बाबा. आपल्या पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्यात, तुम्हाला काय वाटतं बरड गटामध्ये कोणता पक्ष गुलाल घेऊन जाईल? भाजप. असं का वाटतं भाजप? कारण का तर ते कामं चांगली करतात. बरं, जसं की तुम्ही म्हणताय कामं चांगले करतात, जरा सविस्तर सांगितलं तर बरं पडेल. त्यांनी आता 2.5 वर्षात त्यांनी आता कामं चांगले केले ते. बरं, आता ही जी लाडकी बहीण योजना आहे बाबा, तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मंडळींना, तुमच्या मुलींना त्याचा लाभ होतो का? होते की लाभ. बरं, 1,500 रुपये येतात. बरं. आणि जे शेतकरी गट आहे त्या शेतकरी गटामध्ये पाणी पुरवठा, वीज पुरवठा, ज्येष्ठ नागरिकांचं ऐकलं जातं का? जनसंपर्क केला जातो का? हो, केलं जातं. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तुम्हाला काय वाटतं की या बरड गटामध्ये कोणता पक्ष गुलाल घेऊन जाईल? बरड गटामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे का नाही, तोच बरड गटात का नाही विजय होणार आणि तालुक्यात सुद्धा ह्यांचंच वार आहे. असं का वाटतं तुम्हाला की भाजप आणि राष्ट्रवादीच निवडून येतील इथं? केंद्रातली सत्ता आहे, राज्यातली सत्ता आहे, त्याच्यामुळं विकासाची गंगा वाहती आहे. आणि तालुक्यात बरेचसे कामं झाली एवढ्या 2-3 वर्षात. खासदार रणजित नाईक निंबाळकरांच्या मार्फत, आमदार सचिन पाटीलच्या मार्फत RTO ऑफिस झालं, आणि तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशन झालं, रस्ते झाले, रस्त्याचं जाळं निर्माण झालं, चांगलं रस्ते झालं, प्रगतीच्या दिशेने वाटचाल अतिशय चांगल्या दृष्टीने प्रगती होत चाललेली आहे. शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळायला लागली, रात्रीच आम्हाला दाऱ्यावर जायला लागायचं, त्यात बिबट्याची भ्या. आता दिवसा लाईट मिळायला लागली, विजेचं बिल माफ होतं. या म्हणजे जसं की तुम्ही म्हणताय दिवसा लाईट भेटते, म्हणजे पाण्याचे प्रश्न बऱ्यापैकी जे पंपाला वीज लागत होते त्याच्यामुळे पाण्याचे प्रश्न सुटताना दिसतात तुम्हाला? नाही, पाणी भरपूरच आहे. फलटण पूर्व भागात या मतदारसंघात पाणी भरपूर आहे. मुळात विहिरीला पाणी आहे, कॅनेलला पाणी आहे. लाईटीची गरज होती दिवसा शेतकऱ्यांना, आणि ती ह्या देवेंद्र फडणवीस सरकारने दिवसा लाईट केली. आता हे जसं की लाडकी बहीण म्हणून तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण जी योजनेचा निधी मिळतो तर ते लाडकी बहिणींना, लाडक्या दाजीला त्याचा उपयोग होतो का? लाडक्या दाजीला उपयोग जरी नाही झाला तरी महिलांना जी कुटुंब चालवायला लागतं घरात, आर्थिक मुलांच्या शिक्षणाचा पैसा असेल, किराणा दुकान असेल, त्या 1,500 त्या महिला कुटुंब ते चालवते. त्या म्हणजे लाडक्या भावाची बहिणींना मदत होती 100% होते. चालतंय. म्हणजे यंदा तुम्हाला असं वाटतं भाजप निवडून येईल? भाजपची आली पाहिजे, विकासासाठी भाजप आली पाहिजे. गटाटाटाचं राजकारणाचा ह्याच्यात मुद्दा नाही. जर आपल्याला विकास पाहिजे असला तर भारतीय जनता पक्षच पाहिजे. चालतंय. धन्यवाद काका आपली मुलाखत दिल्याबद्दल. ताई, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तुम्हाला काय वाटतं या बरड गटामध्ये कोणता पक्ष निवडून येईल, कोणता पक्ष गुलाल घेऊन जाईल? कमळच गुलाल घेऊन जाणार. असं का वाटतं भाजपच जिंकल म्हणून? कारण एकंदरीत माझं जसं माहेर निंबळक हे माझं सासर आहे आणि फलटण माझं माहेर आहे. लहानपणापासून फलटण जैसे ते वैसेच पहिल्यापासून बघितलेलं, पण एवढ्या 5-6 वर्षात एवढी प्रगती फलटणची झाली ना. आम्ही फिरायला बारामतीला जायचो, पण आता आम्ही फलटणला जातो फिरायला. बऱ्याच प्रमाणात प्रगती झालेली आणि रणजितदादांनी केलेली. हां, प्रगतीच्या दिशेने वाटचाल होते. आणि जे रस्ते आता तुम्ही येताना बघितलं असेल, रस्ते वगैरे कसं केलेलं आहे. रणजितदादांनी जसं मन घातले ना ह्या विकासाच्या गोष्टीमध्ये, तसं जे स्वप्नात बघितलं नव्हतं ते व्हायला लागलेलं आहे असं वाटतं. आता ही जी लाडकी बहीण योजना आहे, तुम्हाला काय वाटतं लाडका भाऊ जे निधी देतोय ते तुम्हाला त्यातनं संधी म्हणजे उपलब्ध जो निधी होतो त्यातनं फायदा होतो? बरेच फायदे झालेले आहेत. काही महिलांनी त्यातून गृहउद्योग चालू केलेले आहेत. आणि आम्ही जसे शेतकरी वर्ग आहे, कुठं काही शेतासाठी म्हणा बियाणं स्वतःच्या नवऱ्यांकडून घेतलेले थोडीशी शेती आम्ही आमचं करू म्हणून. म्हणजे प्रगतीला परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तुम्हाला काय वाटतं या बरड परिसरामध्ये कोणता पक्ष निवडून येईल? कमळच येणार. असं का वाटतं कमळ निवडून येईल? सगळ्यांचा उत्साह पाहता वाटते कमळच येणार. म्हणजे प्रगतीच्या दिशेने काय वाटचाल होते का? तिच्या दिशेने आहे वाटचाल. आता हे जे लाडकी बहीण योजनेची निधी भेटते, तुम्हाला वाटतंय का त्यातनं त्या लाडक्या बहिणींना त्याचा लाभ होतोय म्हणून? हां, भरपूर महिलांना लाभ होतोय. आणि बघायला गेले ना तर भरपूर अशा महिला आहेत की त्यांना खरंच गरज आहे लाडक्या बहिणीच्या पैशाची. म्हणजे
भाऊचा एक बहिणीला पाठिंबा भेटतोय तर हो भरपूर भेटतोय. तुम्हाला काय वाटतं ताई कोण निवडून येईल? कमळच निवडून येणार. असं का वाटतं कमळ कारण निवडून? फलटण भागाचा जो विकास पाहता रणजितदादांनी मान्य आपले रणजितदादा यांनी केलेला विकास पाहता सर्व इथं बरड गावात पण निंबळकमध्ये पण जो विकास केलेला आहे त्याच्या आधारावर आम्हाला असं वाटतं की कमळ नक्कीच निवडून म्हणजे बदल घडतो तर हो 100%. बाबा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या बरड गटामध्ये कोणता पक्ष गुलाल घेऊन जाईल? कमळाचंच गुलाल घेणार. असं का वाटतं की बाबा भाजपच निवडेल म्हणून? कामं केली ती त्यांनी. जसं की म्हणताय कामं केली, जरा सविस्तर सांगितलं तर बरं पडेल. नाही सगळे म्हणजे कसं जनतेची कामं, रानातलं रस्ता असू द्या किंवा कुठलं म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न इथं सोडवले जातात. आता जसं की ही लाडकी बहीण योजना आहे, तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलीला तुमच्या सुनांना त्याचा लाभ भेटतो का? भेटतो की. बरं दादा, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? BJP कमळ. असं का वाटतं बीजेपी निवडून येईल? त्यांची कामच आहेत ना. जसं की तुम्ही म्हणताय काम आहेत, म्हणजे काय पाणी पुरवठा इथं व्यवस्थित होतो, रस्त्याची कामं होतात. आता कॅनल दादाने आणलाय, रस्त्याची कामं अख्ख्या तालुक्यामध्ये जाळं केलंय. की असो ते वारुगड, असो ते शिंगणापूर चालू आहे, असो ते आपले फलटण ते दहिवडे, फलटण ते आदरकी, असं म्हणजे रस्त्यांचं जाळं त्यांनी उभा केलंय. म्हणजे प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती. आहेच ना. आता हे शेतीला लाईट फुकट आहे, लेडीजला महिन्याला ते 1,500 मिळतात, रेशनिंग धान्य फुकट आहे. ज्यावेळेस 2013 साली उसाला दर 1,560 रुपये होता, आता 3,000च्या वर आहे. मग शेतकऱ्याची काय नुकसानी होती का त्यात? म्हणजे उत्पन्न वाढतंय असं वाढलंय ना. आता काय ज्यांना उलट म्हणजे ज्यांना काय हे होत नाही ते बोलणारच की. दादानी कारखाना तयार केला, तिथं शेतकऱ्यांचा ऊस तुटून जाते. ते 2 वर्ष आमच्या रानात ऊस होता, तोडला नाही, पिटवून द्यावं लागला दुसऱ्या वर्षी. काय मग आता काय कसं म्हणायचं? या BJPने चांगलंच केलंय, काम चांगलंच चालू आहे. इथं ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात का? जातात ते. म्हणजे जनसंपर्क होता असं तुम्हाला तुम्हाला काय वाटतं बरड परिसरामध्ये कोणता पक्ष निवडून येईल? कमळच. असं का वाटतं? भाजपने बरेचसे कामं केले शेतकऱ्यासाठी. लाईट दिवसा दिलेली आहे, रस्ते झाले आहेत, परत पाण्याची सोय भरपूर झालेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी समाधान आहे शेतकरी समाधानी आहे, म्हणजे प्रश्न सुटतायत तर प्रश्न सुटतात. म्हणजे प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती. चालू होते. आता ही जी काका लाडकी बहीण योजना आहे, तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलींना, तुमच्या सुनांना, तुमच्या मंडळींना ह्याचा लाभ होतोय का? लाभ होतोय की, भरपूर लाभ होतोय. असं काय शेतीच्या कामाला हे पैसे वापरायला होतात ना चांगले आपल्याला. म्हणजे लाडक्या बहिणी या लाडक्या भावाला निवडून आणणार असं तुम्हाला वाटतं? वाटतेच म्हणजे येणारच. जवळ आलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं तुमच्या बरडगट परिसरामध्ये कोणता पक्ष गुलाल घेऊन जाईल? आमच्या बरड गटातून आणि गणातूनही पक्षाचा गुलाल घेऊन जाईल. आणि आमचं गाव रामसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेला विधान परिषदेला वाढून होतं आणि ह्याही वर्षी आता पंचायत समितीला जिल्हा परिषदेलाही 100% वाढून जाईल. असं का वाटतं तुम्हाला भाजप निवडून येईल म्हणून? भाजपने विकासही केलेला आहे, बऱ्याच भाजपच्या स्कीम चालू आहेत. लाडकी बहीण देवाभाऊंची स्कीम चालू आहे, शेतकऱ्यांना ते पैसे मिळतात 2,000 रुपये. अशा बऱ्याच शेतीचे प्रश्न इथलं बऱ्यापैकी सुटलेले वाटतात का तुम्हाला? हा, बऱ्यापैकी सुटलेले आहेत शेतीचे प्रश्न. आता तुम्ही जसं की म्हणलात की लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेमध्ये तुमच्या मुलींना, तुमच्या मंडळींना जे निधी भेटतो त्यातनं खरं त्यांना लाभ होतो का? हा, होतो की लाभ, बराच लाभ होतो त्यांना. ते खरेदी करतात, म्हणजे शॉपिंग करतात त्या पैशातून. म्हणजे लाडक्या भावाच्या निधी त्यांना लाभ होतो. दवाखान्यासाठी त्या पैशाचा वापर होतो आणि घरातही खर्च आहे ते पैसे वापरतात असं चांगल्या प्रकारे त्या. आणि स्त्री म्हणले की पैसेही जपूनच वापरत असते आणि त्यांना एक प्रकारचा पगार चालू झाल्यासारखं झालेला आहे आता. म्हणजे प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. दादा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत, तुम्हाला काय वाटतं या बरड गटामध्ये कोणता पक्ष गुलाल घेऊन जाईल? भाजप पक्ष. असं का वाटतं भाजप निवडून येईल? भाजप पक्षाचं काम आहे आता सध्या, कामं केलेले आहेत सध्या, लोकमत पण त्यांच्या मागे चांगलं आहे. तुम्ही म्हणताय की कामं केलेत, म्हणजे नक्की काय? काम म्हणजे विकास कामं, रस्त्याची कामं केली, ती योजना केल्या, त्या MIDCचं चाललंय, पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. बरं. आता ही शेतकऱ्यांसाठी ज्या योजना येतात किंवा शेतकऱ्यांसाठी जो पाणी पुरवठा प्रश्न आहे किंवा वीज पुरवठा प्रश्न हा सुटल्यागत वाटतो का तुम्हाला? हा, सुटला.
ही जी लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजना पैसे जे निधी भेटतात तर त्या तुमच्या मुलींना तुमच्या मंडळींना त्याचा लाभ भेटतो का? हो, लाभ भेटतो, सगळ्यांना लाभ भेटतो. 100% महिलांना याचा लाभ आहे आणि त्याच्यापासून महिलांना आर्थिक पण त्यांचा फायदा झालेला आहे जास्त. तुम्ही जसं की म्हणलं की रस्त्याची कामं होत आहेत, म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल वाटते का तुम्हाला? विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल चांगली केलेली आहे त्यांनी. भाजपने चांगली आता वाटचाल. बदल घडणार असं वाटतं? हो, युती पक्षानं विकासाच्या कामाच्या बाबतीत चांगली आघाडी घेतलेली आहे. म्हणजे नक्की बदल घडेल, हां भाजपच जिंकेल असं हां, वाटतं? भाजपच जिंकेल. चालतंय. आणि त्यात आमच्या निंबळगावचे राम निंबाळकर यांचं पण काम चांगले आहे आणि त्यांची विकास कामं स्वतःहून सुद्धा जास्त चांगल्या प्रकारे कामं केले. निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये. जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा. संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. तेव्हा आजच सहकुटुंब, सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 72 1800 1898.